वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथं तुम्हाला पसारा बघून अंदाज आपला आलाच असेल की आज किचनची साफसफाई करायला काढली आम्ही. तसं तर आता तुम्हाला माहिती आहे चैत्र येणार, तर चैत्रात आपण सगळी साफसफाई करून घेतो गुढीपाडव्याच्या अगोदर. तर रोहिणी म्हटली परत एकटीच करत बसणार, त्याच्यापेक्षा मी आहे तोपर्यंत करून घेऊया, म्हणून मग आज आम्ही म्हटलं चला करूया. तर म्हटलं सगळी साफसफाई म्हणजे किचन मधलं बाकी सगळं काय काढायचं नव्हतं, फक्त म्हटलं ट्रॉल्या तेवढं आपण साफ करून घेऊया, कारण त्यालाच भरपूर टाइम जातो, बाकी सगळं तर आरामात होऊन जातं. मग म्हटलं आहे 2 दिवस तिनं, तोपर्यंत आपण आवरून घेऊ. तर म्हणून मग लागलोय साफसफाईच्या तयारीला. मग इकडं रोहिणीनं बऱ्यापैकी सगळं साहित्य काढलं होतं, मी इकडे ट्रॉल्या वगैरे बाहेर नेऊन ठेवत होते तोपर्यंत. तर व्लॉग आपल्या शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला सगळं क्लिनिंग पाहायला भेटेलच. आता सापडलं साहित्य सगळं काढल्यामुळं. आयुष ती ट्रॉली तू अर्ध्यातच नेऊन ठेवली? हा, ते अर्ध्यातच ठेवलं नेऊन. किडा होता? हा होय का? लगेच कचरा तर एवढा भरतोय ना खाली. जाऊ का? एवढा कचरा निघाला ट्रॉलीच्या खाली. हे रोहिणीचं काम. हे पुढे गेली झाडू मारत मारत, सगळ्या ट्रॉल्या मी बी नेऊन ठेवलेत बाहेर. आणि आता डबा हुडकते तर हे 2 ट्रॉल्या अशाच आहेत, म्हणजे विसरूनच गेली ह्या ट्रॉल्या काढायच्या डबा. आता ही भांडी ठेवायची कुठं, पण असं झालंय आता कुठं पसारा झालाय सगळा. केक लावला असता तर काम होतं, केक शिजला आणि इथं पसारा काढत काढत दोघींचं डिस्कशन झालं आणि आमचं ठरलं अचानक की आज केक बनवूया म्हणून. कारण असंच खायची तलब झाली होती. आज काय जेवणाचं काय असं काही खूपच छान काय असं मेनू नव्हतं, आपलं रोजचं रेग्युलर जेवण होतं, पण काहीतरी खायची तलब होत होती, त्याच्यामुळे म्हटलं चला केक बनवायचा. म्हणून तोपर्यंत रोहिणीनं रवा वगैरे दुधामध्ये भिजत ठेवला आणि तोपर्यंत इकडं माझी खाली साफसफाई सुरू होती. आतमध्ये इकडच्या ट्रॉल्या घासून घेत होते. म्हटलं म्हणजे ट्रॉल्यांचं जे आतलं स्पेस आहे ते, कारण ट्रॉल्या मी बाहेर नेऊन ठेवल्या होत्या घासण्यासाठी, तर तिथं म्हटलं अगोदर दोघीकडून घासून घेऊया, म्हणजे पटकन होईल, म्हणजे एकीवर जास्त ताण येणार नाही आणि मग परत बाहेरचं जाऊन आवरून घेता येईल म्हटलं. म्हणून इथं आम्ही दोघी लागलो होतो. ही इथल्या आता झाली साफसफाई एवढ्याची, नाही व्हिडिओ म्हणते. इथं दीपदाजींनी शेंगा चिरून ठेवलेत, त्याचं सूप बनवायचं आहे. आणि इकडं आता चालू आहे आमची केकची तयारी. तो होममेडवाला हेल्दीवाला केक, तुम्ही मला रेसिपी मागितली होती त्याची, पण आता घाईमध्ये शूट करायला टाइम नाहीये. आणि मेन म्हणजे घाईमध्ये बरोबर खायला टाइम, रेसिपी शूट करायला टाइम नाही. आणि आज केक रोहिणी बनवणार आहे. शिकायचा होता मला. मी बनवत होती तसं तिला बनवायचा होता, म्हणून आज ती बनवायला लागली. बॅटर तयार आहे आता. ते वेलदोड्याचं दिसते, काळं काळं जे दिसतं तुम्हाला. मला तर दूध घालायची आवश्यकता नाही ह्याच्यात. इसेन्स बिसेन्स काय नाही घातलेलं, काय घातलेलं नाही, फक्त वेलदोडे घातले. घालू शकता तसं, पण डिटेल रेसिपी नंतर परत ब्लॉग शूट करू आपण. बिना केमिकलचं करायचं झालं वेलची घाला हेल्दी. शाबास बेटा. हवा जाते वाटतं, उलट ठेवत उलट. राहते. काय ठेवायचं नको, नाही लागत. करायचं बारीक वरच राहू दे. आपलं काम असतं अर्धा पाऊण तास शिजायला.
चला आता बाकीचं आवरून घेतो आम्ही. हा आता इथलं राहिलेलं रोहिणी पुसून घेते, तोपर्यंत मी बाहेर जाऊन ट्रॉल्या घासून येते. पण आले की मांडून ठेवता येईल लगेच. काय ती काय नाही बाबा, प्रश्न विचारू नको. बेजार केले सकाळपासून प्रश्न विचारू. ही काय ती काय आयुष काय म्हणते मम्मा? मम्मा काय म्हणते? लय उशीर लागते वाटते पण ह्याला धुवायला. एक एक तार धरून घासायला. एवढं धुतले. ती पण धुतले काय शेजावर ठेवले? मोठ्याला नाही धुतलं, धुवून ठेवले. अयो लागला आता पुन्हा निर्मा लागलेली व्हिडिओ दिसायसारखं लागलं नाही काय? सोडलं नसतं तरी झालं असतं. पडले हा पण आतनं लागलं झाले ती विलय जोरात लागत. तरी आतल्या झाल्या ट्रॉल्या, इकडची पण सगळ्या झाल्या दोन्ही पण. हा ती काय इझी होतं ना काढायला. मी म्हणलं मी बाहेर आले, माझ्या लक्षात आलं 2 ट्रॉल्या राहिल्या म्हणून. हा माया होतं देणार, मी म्हणलं इथलं झाले. आणि नाही म्हटलं तर किती केलं तरी ट्रॉल्या ह्या खूप चिकट होतात, त्याच्यामुळे त्याला घासून पुसून काढेपर्यंत बराच टाइम जातो. आणि नाही म्हटलं तरी 2-3 तास आमच्या इथं गेले होते. आणि सगळं घासून पुसून झाल्यानंतर आम्ही इथं सगळं आता लावून घेतलेले आहेत बघा ट्रॉल्या, आणि सगळं भांडी वगैरे मांडून घ्यायचे सुरू आहेत. तर म्हटलं हे अगोदर सगळं ठेवून घेऊया. केक आमचा बनला होता, तर म्हटलं तोही आधी खाऊन घेऊया, मग बाकी सगळं आवरून परत जेवण करता येईल. तोपर्यंत टाइम होईपर्यंत म्हटलं 1-1.5 वाजून जातील. तर इकडं आयुष आमचा काही दम काढेना झाला, त्याला कधी एकदा केक शिजतोय आणि खातोय असं झालं होतं. 8 वाजता गेले होते स्कूलला. तर हे बघा इथं आता झालेलं आहे आणि बसलोय आता आम्ही. आणि सगळं आवरून होईपर्यंत एवढं दमून गेलो की परत आम्ही बाकी पुढचं शूट घेतलं नाही, मग डायरेक्ट तुम्हाला सगळं क्लीन केल्यानंतर दाखवलं. तर इथं बघू शकता हे बघा किचन सगळं आवरून वगैरे घेतलेलं आहे. आणि तसं हे मी परत संध्याकाळी शूट केलं कारण सकाळी परत झालंच नव्हतं. हे बघा सगळी भांडी वगैरे व्यवस्थित मांडून घेतलेले आहेत, मसाले वगैरे सगळं जे काही जसं होतं तसं सगळं पहिल्यासारखं ठेवून घेतलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.